मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आणि या योजनेच्या हप्त्याच्या संदर्भात तारीख पे तारीख असंच होत आहे सध्या तरी, कारण की आज वितरित होणार, उद्या वितरित होणार, अशा प्रकारे करता करता फेब्रुवारीचा महिना देखील संपत आलेला आहे। सर्वांना माहिती आहे आज 18 तारीख आहे आणि उद्या तर बघा, उद्या सुट्टी आहे। उद्या छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती असल्यामुळे उद्या सुट्टी असणार आहे। त्यामुळे किमान आज वितरण सुरू व्हायला पाहिजे होते, परंतु असं घडताना दिसत नाही। त्यामुळेच म्हणतो आहे मी की यावेळेस सरकार तारीख पे तारीख आज उद्या करीत करीत 2 महिन्याचा हप्ता तर असाच पेंडिंग केलेला आहे। ऑलरेडीच यापूर्वीच लाडक्या बहिणींचा नोव्हेंबरचा महिना तोही KYC चुकल्यामुळे किंवा KYCमध्ये थोडंसं ऑप्शन निवडताना चूक झाल्यामुळे तेव्हापासून बंद करण्यात आलेला आहे। डिसेंबरचा पण मिळालेला नाही आणि जानेवारीचा पण मिळालेला नाही, म्हणजे एकूण 4,500 रुपयाचा लाभ अजूनही पेंडिंग आहे। ही बाब अत्यंत दुर्दैवी आहे, कारण की बघा, खरं तर वितरण एकतर पेंडिंग असायला नाही पाहिजे, कारण की ही या योजनेच्या संदर्भात अजिबात चांगली बाब नाही की एकतर हप्ते पेंडिंग पडत आहेत, त्यानंतर 2 महिन्यांचा वितरणाचा विलंब होतो आहे। ही बाब शासनाने लक्षात घ्यायला पाहिजे आणि लाडक्या बहिणींना योग्य वेळी त्यांचा हप्ता जो आहे तो द्यायला पाहिजे। लाडक्या बहिणींचा 19वा हप्ता म्हणजे जानेवारी महिन्याचा हप्ता कधी देणार यावर स्पष्टीकरण द्यायला पाहिजे राज्याच्या महिला बालविकास मंत्री व मुख्यमंत्र्यांनी सुद्धा, कारण की यापूर्वी तर लाडक्या बहिणींच्या नावाने खूप गाजावाजा झाला आणि आता मात्र वितरण देताना जे आहे या संदर्भात जे आहे कोणत्याही प्रकारची दिरंगाई व्हायला नाही पाहिजे, वितरण वेळेवर व्हायला पाहिजे। आज 18 तारीख आहे, आज बुधवार आहे आणि उद्या सुट्टी आहे बघा, त्यानंतर 2 दिवस आपल्याकडे बाकी आहेत, त्यामुळे लवकर वितरण करायला पाहिजे। GR आणायला पाहिजे। आज सकाळपासून GR पण आलेला नाही बघा। जेव्हा GR येईल तेव्हा तर आपल्या चॅनलवर तुम्हाला अपडेट देण्यात येईलच, पण 3 महत्त्वाचे असे प्रश्न आहेत जे खास करून या योजनेच्या संदर्भात अतिशय महत्त्वाचे आहेत। पहिला तर नोव्हेंबरपासून ज्यांचा लाभ प्रलंबित आहे, म्हणजे नोव्हेंबर आणि डिसेंबरचा एकूण 3,000 रुपये तो लाभ पहिला द्यायला पाहिजे। दुसरं, वितरण वेळेवर करायला पाहिजे, वितरण अवेळी व्हायला नाही पाहिजे। जर वितरण वेळेवर झालं तर त्या पैशाचा योग्य उपयोग लाडक्या बहिणी त्यांच्या नियोजनामध्ये करत असतात। त्यानंतर बघा, नवीन लाभार्थ्यांना KYC करण्याचा अजूनही पोर्टलवर ऑप्शन नाही, फक्त KYC दुरुस्ती प्रक्रिया चालू आहे। तो पण आपण आवाज उठवल्याच्या नंतर KYC दुरुस्ती चालू झाली होती, नाहीतर त्यांचा पण लाभ अजूनही पेंडिंग पडला असता जूनपर्यंत। आता जर समजा नवीन KYC पोर्टलवर जर सुरू झाली तरच त्या लाभार्थ्यांना ज्यांनी KYCच केली नाही त्यांना KYC करता येईल, अन्यथा त्यांना KYC करण्यासाठी जून महिन्यापर्यंत वाट पाहावी लागू शकते। तोपर्यंत त्यांचे हप्ते पण पेंडिंग पडणार आणि पेंडिंग पडलेले हप्ते शक्यतो मिळत नाहीत। आता नोव्हेंबरपासून मात्र हप्ते मिळायला पाहिजे। खरं तर ज्यांचे KYCमध्ये चुका झाल्या होत्या आणि नंतर दुरुस्ती केल्या त्यांना तरी किमान मिळायला पाहिजे आणि वितरण लवकर करायला पाहिजे। हे 3 मुद्दे जे आहेत अत्यंत महत्त्वाचे आहेत। इथून पुढे आपण आपला नेहमीप्रमाणे स्क्रीनवर व्हिडिओ न घेता बोर्डवर व्हिडिओ घेणार आहोत, पण तुर्तास तरी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे बघा की वितरण हे जे आहे आज होणं अत्यंत गरजेचं आहे, कारण उद्या सुट्टी आहे, त्यानंतर 20 आणि 21 या 2च तारखा आहेत आणि एवढा विलंब का लावत आहेत, तारीख पे तारीख का येत आहेत, ही बाब पण शासनाने विचारात घ्यायला पाहिजे आणि लवकर जे काय आहे निर्णय घ्यायला पाहिजे, GR काढायला पाहिजे आणि वितरण लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये वितरित करायला पाहिजे। पण असं घडताना दिसत नाही, त्यामुळे शासनाला विनंती आहे लवकर वितरण सुरू करा व लाडक्या बहिणींना त्यांचा प्रलंबित लाभ व सोबत जानेवारीचा 19वा हप्ता वितरित करा। या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूयात। काही अडचण असेल तर व्हिडिओच्या खाली कमेंट्समध्ये विचारू शकता। धन्यवाद।